होण्याचे योग दिसत आहेत. आता जे शिक्षण घेत आहेत, खास करून परदेशाशी संबंधित शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जातोय. उच्च शिक्षण, संशोधन, नवीन कौशल्य शिकणं किंवा परदेशाशी संबंधित संधी तुम्हाला मिळू शकतात. गुरुच्या शुभप्रभावामुळे आर्थिक परिस्थितीत सुद्धा सुधारणा होऊ शकते. खास करून तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. फक्त योग्य नियोजन केल्यास बचतही वाढू शकेल. गुरुचं हे गोचर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देणारं असणार आहे. खास करून अध्यात्म, मंत्रजप, ध्यान, साधना, धार्मिक कार्यांकडे तुमचा कल वाढणार आहे आणि त्यातूनच मानसिक शांतता मिळणार आहे. आता बोलूया जे अविवाहित आहेत त्यांच्याबद्दल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीची एंट्री सुद्धा होऊ शकते. इतकंच नाही, एखादं चांगलं स्थळ येऊन लग्नाच्या चर्चा सुद्धा होऊ शकतात. विवाहित लोकांनी मात्र रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि योग्य संवाद जोडीदारासोबत ठेवणं सुद्धा नातं मजबूत करण्यासाठी गरजेचं असणार आहे. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाहीये, कारण या महिन्यात थोडासा मानसिक तणाव किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो. त्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागेल. योग, प्राणायाम, ध्यान आणि योग्य आहार, त्याचबरोबर चांगली दिनचर्या ठेवणं या गोष्टी उपयोगी पडतील. घरामध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. खास करून घर किंवा वाहन, मालमत्तेशी संबंधित चर्चा होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. काही काळासाठी घरातलं वातावरण थोडंसं संवेदनशील होऊ शकतं. म्हणजे काही मुद्दे घरात बोलले गेल्यामुळे थोडासा वादविवाद होऊ शकतो, पण बोलताना मात्र तुम्हाला संयम ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नक्कीच मेहनत आणि प्रगतीचा असणार आहे. स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, तांत्रिक शिक्षण आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी या काळात मिळू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं किंवा श्रीहरी विष्णूंचे जे अवतार आहेत त्या अवतारांची पूजा करणं त्यांच्यासाठी लाभाचं ठरणार आहे. सध्या अधिक महिना सुद्धा चालू आहे आणि अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंनाच समर्पित आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं किंवा विष्णू सहस्रनाम म्हणणं किंवा कमीत कमी ऐकणं, काहीच अगदी येत नसेल तर हरिपाठ मराठी ते साधा सोप्पा आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. यासारख्या उपायांनी तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. त्याचबरोबर जमेल तसं पिवळ्या वस्तूंचं दान करणं सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे. एकूणच जर काय जून महिन्याचा निष्कर्ष असेल तर प्रगती वृश्चिक राशीसाठी आहे, भाग्यवृद्धी आहे, नवीन संधी घेऊन येणारा हा काळ आहे. गुरुचं कर्क राशीमध्ये होणारं गोचर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. फक्त संधी समोर दिसते तर त्या संधीचा योग्य लाभ तुम्ही कसा घेताय हे संपूर्णतः तुमच्यावर आहे. संधीचं सोनं करणं तुमच्याच हातात आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर